नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन PDD ब्लॉग्स चॅनलवर. मी प्रथमेश ठोबळे आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन ब्लॉग. हा माझा पहिला ब्लॉग आहे. मी आजपासून यूट्यूब चॅनलवर एक नवीन जर्नी स्टार्ट करतो आहे. या चॅनलपासून PDD ब्लॉग्स. तर मी तुमच्यासाठी वेगवेगळे ब्लॉग्स घेऊन येणार आहे या चॅनलवर. तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा या चॅनलला. सुरुवातचं एम आहे हे कम से कम 10 लाईक करा आणि 10 सबस्क्रायबर तर करून टाका. बघा, तुम्हाला जर आवडेल तरच करा माझा ब्लॉग, तर नाही केलं तरी मला काही हरकत नाही. तर पण मी माझा ब्लॉगची जर्नी चालू ठेवेल. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा. तर मग आजपासून माझी ही नवीन सुरुवात होती ब्लॉग चॅनलची. ठीक आहे, तर मग मी पहिले पूर्ण इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आहे प्रथमेश ठोबळे. मी आताच 12वी माझी पूर्ण झाली आहे. मला 12th 41 पडलेले आहेत. खूप कमी आहेत मला माहिती आहे, पण आता जाऊ द्या, मी पास झाले हीच मोठी गोष्ट मला. तर मी आता 18 वर्षाचा आहे आणि आता मी एक ॲनिमेशन अँड VFX कोर्स करतो आहे. मी आता कॉलेज बाहेरून देणार आहे आणि मी फिलहाल तर आता कोर्सच करतो आहे. तर मग हे माझं इंट्रोडक्शन होतं. ठीक आहे, तर मग आता आपण मेन ब्लॉगसाठी सुरुवात करूया. मी माझ्या या ब्लॉगमध्ये डेली ॲक्टिव्हिटीज दाखवणार आहे की मी काय करतो सकाळ ते संध्याकाळपासून. डेली म्हणजे सगळंच काय, म्हणजे तुम्ही समजू शकता. सगळी ॲक्टिव्हिटी तर दाखवू नाही शकत. तुम्ही समजू शकता माझं बोलणं सोडा आता ते. तर ठीक आहे, आपण ब्लॉगसाठी सुरुवात करूया. जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो. असेल तर ठीक आहे, तर आपण ब्लॉगची सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता आता ते हातरून तुम्हाला दिसतंय ते अजून असंच पडलेलं आहे. तर आता आपण नाश्त्याला जाऊया, नाश्ता करूया थोडासा. तुम्ही बघू शकता पसारा इकडचा, केवढे भांडे असेच पडलेले आहेत धुवून, पण मांडले गेले नाहीत. आणि माझी बहीण काय कामाची नाही. ते आता सोडा, आपण पटकन नाश्त्याला करायला घेऊया. ठीक आहे, ही भांडे आता वाटते मलाच मांडावी लागणार आहे, काय सांगू. चला, इथून मेज चाळणी घेतली. आता आपण मस्तपैकी चाय वतूया पेलेत. काय बोलायचं, इथं पकड पण भेटत नाही. पकड भेटली. चला आता चाय वतूया. एका हातात फोन, एका हातात चाय वततोय. हां, ठीक आहे. चला मस्तपैकी नाश्ता करूया. आता नाश्ता घेऊन जातो मस्त मग माझ्या रूममध्ये. माझा रूम मस्त, इथं बसूनच मी नाश्ता करत असतो. पण मित्रांनो, आता नाश्ता करण्याच्या अगोदर ही भांडे मांडावी लागतील मला. काय करू, या घरात माझ्याशिवाय कामं होत नाही. मला ही भांडे मांडायला लागतील. तर आता आपण भांडे मांडूया फटाफट आणि मग नाश्त्याला बसून पुढचा ब्लॉग चालू करूया. ठीक आहे, आता मी पटकन व्हिडिओ थोडा फास्ट नेतो आणि पटकन भांडे मांडून घेतो. ठीक आहे, त्यावर तुम्ही लाईक करून टाका, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता मी नाश्त्याला बसलेलो आहे. आता मस्तपैकी नाश्ता करून मी आपला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करेल. तर आता नाश्त्याला बसलो आहे, तर मग मी व्हिडिओ आता स्टॉप करतो आहे. कारण मला नाश्त्याला बसल्यावर फोनवर बघायची सवय आहे. ते तर सगळ्यांना असतेच, TV किंवा फोन बघण्याची सवय नाश्ता करताना. तर आता मी नाश्ता करायला बसलो आहे. आता मी मस्तपैकी ॲनिमे लवर आहे आणि मी ॲनिमे आता लावून मस्तपैकी व्हिडिओ बघणार
ॲनिमे बघणार आहे नाश्ता करत. ठीक आहे, आणि बाकीचा ब्लॉग पुढं कंटिन्यू करतो आणि हा सीन इथंच थांबवतो आहे. ओके. आता माझा झाला आहे क्लासचा टाईम, तर आता मी क्लाससाठी निघतो आहे. माझी आता 12:47ची ट्रेन आहे कल्याणसाठी, तर मी पटकन आता क्लासला निघतो आहे. मी तुम्हाला माझी क्लास पण दाखवल आणि क्लासबद्दल इंट्रोडक्शन पण देईन ती कशी क्लास आहे. ठीक आहे, तर मग आता पटकन तयारी करूया आणि क्लाससाठी निघूया. तर मित्रांनो, आता मी तयारी करायला सुरुवात केली आहे. आता पटकन तयारी करून आपल्याला ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनकडे निघायचं आहे. तर आता पटकन मी तयारी करून घेतो, मग मी तुम्हाला माझ्या क्लासबद्दल पण सांगेल इन्फॉर्मेशन्स की कशी ती क्लास आहे, काय काय तिथं शिकवतात, कारण आपण तिथंच चाललो आहे आज. मित्रांनो, आता मी तयार झालेलो आहे मस्तपैकी. आता आपण निघूया मस्त क्लासला. आता टाईम झालेला आहे 12:30 झालेत. आता पटकन तिथं पोचावं झालेलं आहे आपली तयारी. आपण फुल रेडी झालेलं आहे, वरती खालीपर्यंत पुढे झालो आहे. आता आपण निघूया आहे. आता स्टेशनला चाललो आहे. ट्रेन पकडायचे 12:47चे 4 मिनटं लेट आहे. भिवपुरीमध्येच आहे, तर आरामशीर जाऊन ट्रेन पकडूया. तर मित्रांनो, ऊन भरपूर एक लय गरम होतं आहे. आता काय सांगू, लय गरमी वाढली आहे. पावसाळा चालू झाला आहे, पण इथं अजून मागणीकडे पाऊसच पडला नाही. काय सांगू तुम्हाला, फक्त पाऊस पडणार आणि मला दाखवतो. 1 मिनिट. माझी कॅमेरा क्वालिटी चांगली नाही, पण तिकडून जो डोंगराचा व्ह्यू दिसतोय ना, लय भारी व्ह्यू दिसतोय. सगळे म्हणजे ढग आहेत वरती आणि मस्तपैकी ही डोंगर एकदम क्लिअर दिसत आहेत. वांगणीचा नेचर जो व्ह्यू आहे ना, खूप भारी. चारही साईडने डोंगर जे व्ह्यू दिसतो ना भारी. इथून पवनचक्क्या पण दिसतात डोंगरावर. चला आता तुम्हाला मी वांगणीचा नेचर पण दाखवल, पण आता पटकन जाऊया. आपल्याला पास पण काढायचं आहे, वांगणी टू कल्याण पास काढायचं आहे. तर पटकन जाऊन तिकडं पास काढावं लागेल आपल्याला. ठीक आहे. तर मित्रांनो, आता स्टेशनच्या ब्रिजवर न उतरतो आहे खाली मी. आता पटकन उतरून मला पास पण काढायचा आहे. आता पटकन उतरूया आणि पास काढूया. ट्रेन पोचलेली आहे शेलूपर्यंत, शेलू आणि मग नेरळ, मग वांगणी. आता आपण पटकन जाऊया, पास काढूया. माझा पास आधी पण काढलेला, तो संपला आहे. आज स्टेशन थोडं खाली वाटतं आहे, कोण एवढी जणं दिसत नाहीत. एकदम सुना स्टेशन वाटतं आहे. तर मित्रांनो, पास काढलेला आहे. आता ट्रेन यायची मी वाट पाहतो आहे. आता ट्रेन आलेली आहे मित्रांनो. आता पटकन ट्रेन पकडून आपण निघूया. आणि आज मी ट्रेनकडं कॅमेरा दाखवतच होतो, तर आज मला आहे ना ट्रेनमध्ये मला दाखवतो. वरुणची बहीणसुद्धा दिसली आणि मी वरुणच्या बहिणीला स्माईल दिली, त्यांनी पण स्माईल केली. चला ती गोष्ट सोडा. तर मग आता मी ट्रेन पकडतो आहे. मला मस्तपैकी दरवाजाकडेच सीट
सीट बोलतो आहे, दरवाजाकडे जागा भेटली. दरवाजाकडे उभं राहणं म्हणजे एकदम मस्त वाटतं. काय सांगू तुम्हाला, ती हवा अशी तोंडाला लागत जाते, मस्त केस अशी उडतात. पण दरवाजाकडे उभं राहणं ते चांगलं नाही, मला पण माहिती आहे. दरवाजाकडे उभं राहायला तर नाही पाहिजे, पण मी म्हणलं भारी व्ह्यू कॅप्चर होईल ब्लॉगमध्ये, म्हणून मी दरवाजाकडे उभं राहिलो. आणि आता वांगणीमधनं आता निघालो आहे. तर तुम्हाला एक सांगेल बघा, मी ब्लॉग बनवते म्हणून मी दरवाजाकडे उभा राहिलो आहे. आणि पुढे तुम्ही फोन पण थोडा वेळ बाहेर काढलेला दरवाजात, कोणच नाही. आज स्टेशन बोलतो आहे, ट्रेन खाली होती. मी फोन पण बाहेर काढलेला, पण तुम्ही करू नका असं. काय मी ब्लॉगिंग करत होतो म्हणून मी फोन काढला, म्हणजे जास्त वेळेसाठी नाही, थोड्या वेळेसाठीच फोन काढला मी बाहेर. आणि काय करायचं, ब्लॉग बनवायचा होता ना, तर ब्लॉगिंगसाठी म्हणजे मी एवढं तर काय करणार नाही. असं काय सोचू नका की ब्लॉगिंगसाठी फोन करतो म्हणजे मी बाहेर काढणार का, असं म्हणजे मी सोचू नका की फोन डोकं किंवा असं डायरेक्ट बाहेर उभा राहणार ब्लॉगिंगसाठी असं सोचाल तुम्ही. एवढं करतो आहे का असं सोचाल. पण माहिती आहे मला पण हे रिस्की आहे, पण ब्लॉगिंग करायची होती त्या सोडा. मग आम्ही मस्तपैकी हवा खात चाललो आहे. मी तोंडाला अशी हवा लागत होती की काय सांगू, असं वाटत होतं मला हवा येऊन कानाखाली मारून चालले हवा थाट सोडा. आता पण खूप मजा तरी येतेच. आता मस्त व्ह्यू बघा, मस्त ढगं, पटरी किंवा आला बदलापूरकडचा ब्रिज बघू शकता. ब्रिजचं काम अजून थोडं चालू आहे. तर मी तुम्हाला माझ्या क्लासबद्दल सांगतो. मी चाललो आहे कल्याणला, आणि माझ्या क्लासचं नाव आहे मॅक. ती क्लास ॲनिमेशन 3D आणि VFX शिकवते. 3D ॲनिमेशन, 2D ॲनिमेशन आणि VFX आणि माया शिकवते. मस्त शिकवते क्लास. तिकडचे सर्स सगळे चांगले मस्त शिकवतात. पण तुम्हाला जर या फील्डमध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. भारी क्लास आहे ॲनिमेशन. तुम्हाला जर लाईव्ह लोकेशन पाहिजे असेल तर मी आता तुम्हाला दाखवतोच आहे लाईव्ह लोकेशन. भारी क्लास आहे, तुम्ही येऊ शकता, भेटू शकता या क्लासमध्ये. जर तुम्हाला या फील्डमध्ये यायचं आहे, इकडचे सर टीचर खूप भारी शिकवतात. एडिटिंग सगळं शिकू शकता. एडिटिंग, फोटो एडिट करायला खूप काय शिकवतात. मला एक फोटोशॉप सॉफ्टवेअरचा आलेला आहे आणि त्यावर फोटो एडिट करायला शिकवतात. आणि मी जेव्हा तो बघितला ना सॉफ्टवेअर, मी पण हैराण भाई काय एडिटिंग करायला शिकवतात. आता आपण बदलापूर स्टेशनला पोहोचलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतोच लाईव्ह लोकेशन. त्याला म्हणजे क्लासची तो कोर्स आहे, तुम्ही करू शकता 12वी नंतर किंवा 12वी आणि 13वी किंवा 14वी म्हणजे करू शकता. ह्याला काय नाही, म्हणजे वयाचं काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुम्हाला माहिती मी एकटा तिकडं 18 वर्षाचे, बाकी सगळे 24 कोण 29 वर्षाचे त्या कल्याण स्टेशनवर पोहोचलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते. ते कल्याण स्टेशनवरून उतरल्यावर हा जो मधला मोठा ब्रिज आहे तिकडं चढायचा, तिकडून चढायचं आणि मग तुम्हाला दाखवतो स्टेशन. मी आता चढतो. खूप गर्दी आहे कल्याण स्टेशनवर, ब्रिजवर खूप जण असतात, खूप गर्दी असतेच. तुम्हाला दाखवतो. आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 1 खाली उतरायचं आहे. खाली उतरल्यावर
आरामश्री चालत चालत प्लॅटफॉर्म नंबर 1कडे पोचलो आहे. आता खाली उतरायचं ह्या ब्रिजवर ना. ठीक आहे. खाली उतरल्यानंतर मी तुम्हाला इथून बाहेर निघायचं. बाहेर निघलं की रिक्षावाले इथं असतील, व्हॅनवाले असतील. इथून सरळ जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. इथून सरळ सरळ जात राहायचं आणि इथून आपल्याला मुळाचं लेफ्टला. इथून सरळ चालत चालत जायचं आहे. कॅमेरा भरपूर हलवला आहे खूपमध्ये. बघा मित्रांनो, मस्तपैकी क्लासिक बुलेट दिसली आहे मला. एकदम म्हणजे वाईब बघा आणि वरतून शाईन काय करते बघा मस्तपैकी. आणि पुढे तर मला अजून एक तगडी बाईक दिसली, बघू शकता तुमच्या समोर. रॉयल इन्फिनिटची GT किती भारी आहे ना. आता बघा पोचलो आहे. आता इकडंच आहे. मग तुम्हाला दाखवतो, झूम करून दाखवतो तुम्हाला. यावरती मॅप करून दिसेल तुम्हाला. तर मग तुम्हाला इकडंच यायचं आहे. इकडंच यायचं. आता मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो, आतमधला व्ह्यू. जर तुम्हाला जॉईन केलं तर तुम्ही इथं होऊ शकता. तुम्हाला आता लाईव्ह लोकेशन पण दाखवलेली आहे, बघू शकता. इथून आता मी तुम्हाला इथून एंट्रेस आहे त्यांचा. इथून आत जायचं, सरळ सरळ चालत जायचं आणि मग राईटकडं टर्न घ्यायचा आहे. आता हे सीड्या आहेत. तिथून पहिल्याच फ्लोअरला समोर गेलं की मग आपल्याला राईटला मोडून डायरेक्ट समोर गेट आहे त्यांचा. व समोर मॅक लिहिलं आहे. इथून आता समोर जायचं आहे आणि राईटला टर्न घ्यायचं आहे. राईटला टर्न घेतला आणि डायरेक्ट हे बघा समोरच मॅक करून गेट आहे. आणि हे आतमधला व्ह्यू मित्रांनो मी कट करून दाखवलं आहे. हे बघा इथं ड्रॉइंग्स बघा, स्केचेस बघा. इथं म्हणजे आपण जे आर्ट केलेले त्याचे पण फोटो लावतात. मस्त. आता मी क्लासरूममध्ये चाललेलो आहे. तर मित्रांनो, ही माझी क्लास बघू शकता तुम्ही. या क्लासचं नाव आहे मॅक ॲनिमेशन अँड VFX. इथं माया सगळं शिकवतात. ॲनिमेशन 2D 3D VFX माया सगळं इथं शिकवतात. आणि आमचा क्लासरूम आणि या पॅनलवर आम्हाला शिकवतात. इथं कॅम्प्युटर आहे आणि या पॅनलवर सगळं दिसतं. आणि काही तुम्ही डिझाईन्स बघू शकतात कॅरेक्टर्सचे 2D ॲनिमेशनचे 3D ॲनिमेशनचे. आणि तिकडं जे फोटो लावलेले दिसत आहेत, जो ह्या साईडला दिसतोय ना, ह्या साईडला ते ट्रॉफीच्या पोस्टरच्या वर जो दिसतोय त्यांनी कॅरेक्टर ॲनिमेशनचा अवॉर्ड जिंकला आहे. आणि जो साईडला दिसतोय त्यांनी काय आर्किटेक्चर डिझायनिंग विज्युअलायझेशन त्यामध्ये मास्टरी केली. आणि मी 2D 3D मध्ये करणार आहे, म्हणजे ॲनिमेशनमध्ये. तर मित्रांनो बघू शकता माझा आता प्रॅक्टिस चालू आहे. आणि इकडं प्रोडक्ट डिझायनिंग आज आम्हाला शिकवत आहे. बघू शकता तुम्ही. माझा मित्र इथं कॅम्प्युटरवर बसला आहे. आम्हाला म्हणजे हा जो लेखमेचा प्रोडक्ट आहे हा सेम टू सेम दुसऱ्या साईडला बनवायचा आहे. आम्ही त्याचीच प्रॅक्टिस करतो आहे, कारण आज क्लासमध्ये कोण जास्त मुलं नाही आली आहे. आम्ही दोघं चालू आहे, तर आम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितली. तर आता हा बसला, ह्याच्यानंतर मी बसल. तर हे म्हणजे हे सोपं तर नाही, थोडं हार्ड आहे. हा जो ॲप दिसतो फोटोशॉप हाच आहे सॉफ्टवेअर. तर मित्रांनो आता माझं झालं आहे, क्लास सुटलो आहे मी. आता मी चाललो आहे 4:18ची ट्रेन आहे. मला जरा लवकर जावं लागेल, कारण आता 4:10 झालेले आहेत. मला पटकन पोचावं लागेल. आपली मस्त केस वर करत चाललो आहे.
आता बाहेर निघलो आहे पटकन ट्रेनसाठी होते जरा पटकन जावं इथं रिक्षा लय काय सांगू ते पण मला पटकन जावं लागणार ही ट्रेन सुटली तरी माझं झालं 4:42चे चाललं बस चढत पळत चालले कारण आता झालेले आहेत 15 तिथे आता 4 नंबरला लागलेले आहेत चिखोली आता पटकन चालू ट्रेन सुटली 4:40ची आहे ट्रेन आताच जस्ट प्लॅटफॉर्म क्रमांक 7 च्या किनाऱ्यापासून दूर उभे राहा. एक जलद गाडी जाणार आहे. कोणीही रेल्वे लाईन ओलांडू नका. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 के किनारे से दूर खड़े रहिए. एक जलद गाड़ी जाने वाली है. कोई यात्री रेलवे लाइन पार न करे. 4 आदमी 15 मिनिटांचे सकारात्मक जाणे दोन्ही गोष्ट होण्यात वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर सुटली असती तर मला 4:42ची तर ट्रेनमध्ये चाललेलं आहे आता पटकन घरी जायचं आहे गरम जेवण ट्रेन चालू झालेले आहे मित्रांनो आता ट्रेन जरा एकदम स्लो चालू मस्त घरी जाऊन जेवण करेल आणि तुम्हाला काय सांगू मित्रांनो मी आता ज्या ट्रेनमध्ये त्याच ट्रेनमध्ये हे आदित्यचे पप्पा पण माझे मित्र आहेत ते पप्पा पण आहेत बघू शकता तुम्ही लोक तर मग मी म्हणलं त्यांच्याजवळ जा पण आता वांगणी स्टेशन आले मित्रांनो आता उतरायची गाडी आलेली उतरले मित्रांनो आता नदीला पटकन घरी भरपूर लागलेले आहे पटकन नदीला तुम्ही बघू शकता पोलीस पण उभा आहे जाऊ द्या पोलीसला आता आपण जाऊया मित्रांनो थकून पण पोचले घरी आता झालंय थकलोय पाय दुखायला लागले आता पोचलो मस्तपैकी मोबाईल बघत जेवण करत मस्तपैकी तुम्ही बोलसाल या टायमाला कोण जेवण करतं पण काय करायचं लागला टाईम आला आहे 2 ते 4 कशारी पळून ट्रेन काढली आहे मी चला आता घरात जाऊ घरात आलं बघा किती घाम आला आहे मित्रांनो मस्त पंखा चालू केला पंख्याच्या खाली बसतो जरा जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका तुम्हाला आवडेल तर माझा व्लॉग आणि अजून व्लॉग्स तर संपला नाही शेवटपर्यंत बघत राहा व्लॉग मी तुम्हाला अजून पण काय इंटरेस्टिंग एक प्लेस दाखवणार आहे ती आमच्या बिल्डिंगमध्येच आहे तर मग
व्हिडिओमध्ये बनून राहा. मी आता थांबवतो व्हिडिओ इकडं आणि भेटूया पुढच्या सीनमध्ये. बॉडी नाही, बॉडी तर काय नाही. ओके, तर मित्रांनो आलेलो आहे मी परत एकदा. तुम्हाला काहीतरी दाखवतो आता मी तुम्हाला. मस्त असा इथं माझ्यासोबत आदित्य आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आदित्य उमेश तांबे. आता मी तुम्हाला जे बोलत होतो मगाशी की मी तुम्हाला एक प्लेस दाखवणार आहे जी माझ्या बिल्डिंगमध्येच आहे. ती आमची खूप फेवरेट प्लेस आहे. हां, पार्किंग प्लेस आहे. पण त्या पार्किंग प्लेसमध्ये असं काय लपलं आहे काय सांगू. ते तुम्ही सांगसाल की आम्ही सांगू. तुम्हीच सांग. Welcome to MC Music World. बघा तुम्हाला ह्याच्याने काय Bluetooth mode. एक हिंट भेटत. तुम्हाला डान्स जर- क्लब नाही इथे. हा. असं काही तुम्हाला काय हिंट काय वाटतं काय असणार. मी तुम्हाला सेट दाखवतो. तुम्ही कॉमेंट करून मला सांगा की काय असणार. आणि मग आता जाऊ दे, तरी पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही कॉमेंट तर करसालच. थांबा एक मिनिट Welcome to दाखवतो. MC Music World. एक मिनिट. Bluetooth mode. आमच्या बिल्डिंगची सगळ्यात अमूल्य जागा आहे. नाही, काय मूल्य अनमोल जागा आहे. अनमोल. पहिले तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला वाटत असेल आता मी हे काय करतोय, असं खाली का बसलोय, काय तिकडून आणतोय जातोय. तुम्हाला कळेलच लवकरच कळेल. हो, आवाज आला मित्रांनो तुम्हाला काहीतरी. तुम्हाला कळून गेला असेल की काय आहे या जाग्यावर. ठेवतो तुम्हाला डायरेक्ट सेटअप दाखवतो. ठेव ना पहिले, तिथं ठेव. अरे तिकडे ठेव ना. पण मित्रांनो, तुम्हाला होप नसेल होत तर मी दाखवतो तुम्हाला. बघा आमची जागा, आमची सगळ्यात फेवरेट आणि अनमोल जागा. इथं आम्ही येऊन जिम करतो. तुम्ही बघू शकता ब्लूटूथ, ही माझी पाण्याची बॉटल. आणि फक्त इथं आता सुरुवात अजून झालेली नाही. आता अजून पण येणार आहे, अजून जण येणार आहे. आणि जिम जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला असली म्हणजे वाटेल की हा बाबा ह्या जाग्यावर खरंच जिम करतायत. तुम्हाला फील येईल की हां बाबा ही पण जिमसारखी जागा आहे. बघा तुम्ही लोक आल्यावर. इथं आमच्याकडं बेंच प्रेस पण आहे. आणि आमच्याकडं तर मोठा डंबलसुद्धा आहे ज्याने बेंच प्रेस मारतात. आणि तुम्हाला एक सांगतो, हे जी पाठची स्टोरी सांगतो तुम्हाला. आम्ही म्हणजे असंच वेदांत आणि नाविन्य करून माझे 2 मित्र आहेत. त्यांनी असा प्लॅन केला की आपण सिमेंटचे डंबल बनवायचे. आणि मग मी पण बोललो हां बनवूया आणि करूया. कारण ह्याच्या आधी आम्ही बनवायला घेतलेलं तेव्हा फेल झालं. तर मग ह्यावेळेस आम्ही परत बनवतो आहे. आणि बनवलं पण आम्ही बनवले. आणि ह्यावेळेस आम्ही कामयाब झालो. तर मग आम्हाला जिम करताना मोठ्या जणांनी बघितलं, म्हणजे बिल्डिंगचे जे मोठे आहेत त्यांनी. तर मग त्यांनी डिसाईड केलं की हां ठीक आहे, आम्ही पण इथं येऊ जिम करायला. आणि मग त्यांनी अजून एक डिसिजन घेतला की आता तुम्हाला दाखवतो. त्यांनी डिसिजन घेतला, आमचा जो क्लब हाऊस आहे त्याचं काममध्ये चालू झालं होतं तर ते बंद झालं होतं. तर मग ह्यावेळेस तो क्लब हाऊसचं काम परत त्यांनी चालू केला. आणि बघता बघता क्लब हाऊस असा तुम्हाला दिसणार नाही. बघा पत्रे बित्रे लावले. मागच्या वेळेस पत्रे बित्रे काहीच नव्हते. आणि हे काम चालू आहे. इकडे एक भिंत होती या जाग्यावर, तर ती तोडली अशी. आणि इथून मला आतच काय आहे तर नाही ना आत. पहिले बघू दे मला नीट. बघा ही इकडून ते एवढा मोठा जिम असणार आहे. जिम म्हणजे हे इकडं म्हणजे काय बोलतात
पहिले एवढीच जागा होती, छोटी होती जागा, तर इथं बड्डे करायचे. तर मग ह्यावेळेस काम आहेत काय काय करणारे, पण जिम असणारे हे मला माहीत आहे इकडं. तर तुम्ही बघू शकता अजून काम राहिलं आहे. हे बांबू बिंबू लावलेत, पहिले बांबू बिंबू नव्हते. आणि इकडून थोडी जागा मोठी आहे. तर बघू शकता तुम्ही लोक. आता जसंच ह्याचं काम झालं त्याला कलर बिलर देतील वाटते. आणि इथून मध्ये खिडकी बघू शकता. आणि जसंच ह्याचं काम झालं, थांबा 1 मिनिट, झालं तसंच मग ते सगळे जे डंबल बिंबल आहेत ते सगळं आतमध्ये मग आम्ही जिम करणार. आणि मोठे जण बोलत होते की अजून पण ते आणणार आहे सामान, तर मग खूप मजा येईल. काम आहेत काय काय आणतील. पण जिम तर एकदम जोरात चालले आहे. आम्हाला आजचा आमच्या दुसऱ्या हप्त्याचा 5वा दिवस. अरे तुम्ही दोघं काय मस्ती करायला जा तिकडं. चल त्यांना बोलायचंय, मला शिकवायचंय. पण तू हाय बोल, हाय बोल. हाय ब्लॉग चालू आहे. हाय बाय. आता जावा तुम्ही लोक जरा. हां तर मग मी कुठं होतो. हां तर मग ते सामान आणणार आहे, तर खूप मजा येईल मस्त पैकी. तर इथं बघा आमचा सेटअप तयार झाला आहे. बघा आमच्याकडं काय लोखंडाचे सुद्धा आहेत. त्यानंतर ही जी सळी दिसते हिला आम्ही प्लेट्स पण आहेत, हे लावून आम्ही बेंच प्रेस करतो ह्याच्यावर. यो बेंच तुम्ही हालत बघू आमची गरिबी बघू शकता, पण तरी पण आम्ही जिम करतोय. हे बघा आम्ही इकडून तुटले आणि तिकडून सुद्धा तुटले, पण कसे तरी ते आम्ही काम चालवतो ह्याच्यानी. तर विटांचा सपोर्ट दिला आहे आम्ही, बघू शकता. तुम्हाला काय सांगू मित्रांनो, गरिबी. आणि इकडं तर अजून आहे हे आम्ही आणलेलं, आम्हाला वाटलेलं पुलअप बारसाठी लावू सिंगल असं. आणि इथं तर आता इथं आम्ही सगळं सामान ठेवतो जिम झाल्यावर. ही नंतर आपली बॅट, थालाची बॅट. आम्ही क्रिकेट आता फिलहाल ते क्रिकेट थोड्या दिवस बंदच झाला आहे, व्हॉलीबॉल पण बंद झाला आहे. ही नाविन्याची बॅट आहे आता इथंच ठेवलेली छोटा. आणि ही थालाची बॅट पडली असं कसं. मित्रांनो अरे थांब जरा, मला एक करू तर दे. मित्रांनो तुम्ही कुठल्या टीमचे फॅन्स आहात ते मला कॉमेंट करून सांगू शकता तुम्ही. तुम्ही त्याच टीमचे फॉन असाल, CSK खिचडी टीम. ए चुबास. मित्रांनो याला काय माहित, तुम्ही जरा दाखवा CSK. MI वाल्यांची जरा दाखवा तुम्ही पण. तुम्ही जरा दाखवा, कॉमेंट करा. MI कॉमेंट CSK दाखवा जरा CSK ची लेगेसी यांना. हे बघा ही मराठाची बॅट, ही वेदांची बॅट आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट. काय सांगू, काय शॉट जातात. चुम्मेश्वरी मा काय वाटतंय. काय बोललंय चुम्मेश्वरी. अरे तुला माहित की मला माहित, खेळलंय कोण, एक 6 गेलंय का. मित्रांनो चलते चल कर पटकन. तर मित्रांनो हे रेकॉर्ड नाही करायचे. हा बघ तू गेल्यावर काल पण मी आणि आमन दादानी घडी मारली, वापस सगळं ठेवलं. हा मग काय झालं तिकडनं. हा ठीक आहे ठीक आहे करतोय. तर आता आमचा दुसऱ्या हप्त्याचा 5वा दिवस आहे आज आमचा ट्रायसेप आहे वाटते. हां ट्रायसेप आहे. आणि उद्या असणारे लेग. हे फक्त असंच येतं, जिम बिम तर काय करत नाही, मग स्ट्रेचिंगच करते आणि घरी निघून जाते. ती पण अर्धी स्ट्रेचिंग असते. आणि अजून एक जण येतो ज्याची तुम्हाला खूप मजा येईल, त्यांची आम्ही लय मजा घेतो. त्याचं नाव आहे वर्नॉल्ड नाव आहे. तुम्ही आमच्या बिल्डिंगचे वर्नॉल्ड बघसाल.
तुम्हाला भेटवतो वर्णावलशी. हे काय बघ साल कर साल साल. आणि एक अजून एक जणी तो प्यार में पागल है वो जन एक. कोण? हा अरे राजा. ए गवास टाकणार रे रेकॉर्ड ऐकलं बघताना त्यांनी तर ही कोण बोल रहे ए राजा. ए चुएस. हां ठीक आहे. आता थोड्या वेळाने लोक थोड्या वेळाने येतील माणसं जिम करायला. माणसं पोरं सगळे येतात. मला त्यांचं पण इंट्रोडक्शन देईल. अरे तुला Welcome to MC Music World. This mode. जिम करत आहे आणि तुमचा व्लॉगर. तर मित्रांनो वर्कआउट करायला चालू केलेला आहे. इथं मी ट्रायसेप मारतोय. मी आणि माझा मित्र आहे तो हॅमरकल मारतोय बघू शकता. आज ट्रायसेप डे आहे. बेकार कोण देते रे. तो मस्तपैकी जोरात ट्रायसेप्स चालू आहे. वर्कआउट ट्रायसेप वर्कआउट चालू आहे मस्तपैकी. आणि आज खूप कमी जण बघा, आलेत. जिम आज ट्रेनर एवढे कोण आला आले आहे. नाहीत. यो निखिल दादा तो आमचा जिम बस ट्रेनर. झालं ओव्हर नको मारू. आज खूपच कमी जण आले. जास्त जण कोण आली नाही. तर मित्रांनो बघा जोरात चालू आहे जिम. इथं आदित्यने डंबल उचललेले आहेत. वरूननी पण डंबल उचललेले आहेत. आणि आता मस्त हॅमर कल मारतोय बघू शकता. आम्ही पण फुल बॉडी तर अजून म्हणजे एवढी बनली नाही. पण जेव्हा बनल ना अशी बॉडी बनवायला बघा तुम्ही मित्रांनो. एकदम जोरात जिम चालू आहे मस्तपैकी. जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केलं नाही तर पटकन लाईक सबस्क्राईब टिकून टाका. ठीक आहे. तर आजचा व्लॉग इथंच एंड करतोय मी. पटकन लाईक सबस्क्राईब करून टाका. या व्हिडिओवर 10 लाईक 10 सबस्क्राईब करून टाका जर व्हिडिओ आवडेल तर. ठीक आहे मित्रांनो. तर आम्हाला तो कुरकुरे पार्टी देणार जास्त फ्रेंड नंतर. असं देईल. हो हा आलो. तर मग आजचा व्लॉग मी जिम बघू शकता तुम्ही बघा. दाखवले. हा. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुमच्याकडनं चांगला सपोर्ट येईल. हां ती जाऊ दे. तर बाय बाय मित्रांनो. सी यू लेटर. कॅमेरा